शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत, तो म्हणजे दिनदर्शिका. दिनदर्शिका हा शब्द मराठी आहे, त्याला इंग्रजीमध्ये आपण कॅलेंडर म्हणतो. कॅलेंडर. आपल्या घरी गेल्यानंतर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरी वेगवेगळ्या साली त्या सालातलं कॅलेंडर आणलेलं असतं. त्यातून आपल्याला वार कळतात, महिने कळतात, सूर्योदय चंद्रोदय कळतंय, चतुर्थी कधी ते कळते, वेगवेगळे सण उत्सव कधी ते कळतात. तर आपलं घरी जे कॅलेंडर आहे त्यामध्ये जर तुम्ही महिने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे महिने लिहिलेले आहेत. म्हणजेच ते इंग्रजी महिने लिहिलेलं कॅलेंडर आहे. इंग्रजी महिने लिहिलेलं कॅलेंडर. इंग्रजी महिने 12 आहेत आणि मराठी आपले भारतीय जे सौर वर्ष आहे त्याच्यामध्ये सुद्धा 12 महिने आहेत. परंतु अगोदर आपण इंग्रजी महिने पाहूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 12 महिने आहेत. या 12 महिन्यांमध्ये सगळे मिळून 365 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 365. पण कधी कधी फेब्रुवारी महिना पाहिलं तर 29 दिवसाचा भरतो, 29 दिवसाचा असतो तो. तर त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. लीप वर्ष. लीप वर्ष. आणि त्या वर्षी मात्र मग त्या वर्षामध्ये एक दिवस वाढतो, म्हणून त्या वर्षी वर्षाचे दिवस होतात 366. लीप वर्ष नसल तर त्या वर्षामध्ये दिवस असतात 365. लीप वर्ष असेल त्या वर्षामध्ये दिवस असतात 366. मग ते लीप वर्ष आहे की नाही कसं ओळखायचं? तर जे साल आहे, साल, आता उदाहरणार्थ आता 2026 साल चालू आहे, तर या सालाला जर 4 ने भाग गेला, 4 ने निशेष, बाकी नाही राहिला पाहिजे, बाकी शून्यच. जर 4 ने निशेष भाग गेला तर समजून जायचं ते लीप वर्ष आहे. आणि 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष आहे. तर याचा अर्थ त्या वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा. जे वर्ष लीप वर्ष असतं त्या वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. बाकी उरलेल्या वेळी फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. इथपर्यंत समजतंय? आता आपण कोणत्या महिन्यामध्ये किती वार येतं ते पाहूयात. एकदम सोपं टेक्निक आहे, आपल्या हाताच्या मदतीने आपण ते पाहू शकतो. अशी एक बुक्की पकडा पक्क, एकदम मस्तपैकी. ओके, छान. आता बघा, सुरुवातीला हे जे चढाचा भाग आहे हा जानेवारी पकडा आणि चढ म्हणजे 31 दिवस पकडा. चढ म्हणजे 31 दिवस. म्हणजे जानेवारी किती दिवस आले? 31. पहिला खड्डा आहे का नाही, खड्डा, त्याला म्हणायचं फेब्रुवारी. 28 किंवा 29 दिवस. परत चढ आला त्याला काय म्हणणार? मार्च. चढ आला की मार्च 31 दिवस. एप्रिल खड्डा 30 दिवस. मे चढ, चढ आला की 31 दिवस. जूनला खड्डा 30 दिवस. जुलै 31 दिवस. आता जुलैला चढ आहे, संपलंय, परत तिथे यायचं. ऑगस्टला परत चढ आहे 31 दिवस. खड्डा आला सप्टेंबरला तर तिथं 30 दिवस. चढ आलाय ऑक्टोबर 31 दिवस. खड्ड्यात गेला तिथं नोव्हेंबर महिना आला, खड्ड्यामध्ये नोव्हेंबर 30 दिवस. आणि डिसेंबर परत चढावर आलाय 31 दिवस. या पद्धतीने तुम्ही ध्यानात ठेवण्याची एकदम सोपी एक आयडिया क्लुप्ती वापरू शकता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा पद्धतीने जर विचार केला तर या पूर्ण वर्षाच्या महिन्यांचा जर अभ्यास केला तर 30 तारखा असणारे म्हणजे 30 दिवस असणारे या वर्षामध्ये 4 महिने येतात. किती महिने येतात? 4 महिने असे येतं की त्यांच्यामध्ये किती दिवस आहेत? 30. ज्यांच्यामध्ये 31 दिवस आहेत असे 7 महिने आहेत. किती महिने येतात? 7 महिने असे आहेत की ज्यांच्यामध्ये 31 दिवस असतात. आणि 30 दिवस असणारे महिने किती? तर 4. आणि एक महिना असा आहे ज्याच्यामध्ये 28 दिवस असतात किंवा 29 दिवस असतात, तो महिना म्हणजे फेब्रुवारी महिना. हे कॅलेंडर तुम्ही घरी अंदर कॅलेंडरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ते आणखी समजणार. लक्षात? हे झाले इंग्रजी महिने. अशी इंग्रजी महिन्याची पूर्वी बांधणी बघा. 31 दिवसाचे 7 महिने, 30 दिवसाचे 4 महिने, 28 दिवसाचा 1 महिना, असे मिळून 12 महिने. हे इंग्रजी, ज्याला इंग्रजी वर्षालाच ग्रेगरियन वर्ष असं सुद्धा म्हणतात. इंग्रजी वर्षालाच ग्रेगरियन वर्ष असं सुद्धा म्हणतात. आणि भारतीय सौर वर्ष जे आहे, म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या पद्धतीने महिने मोजले जातात किंवा जे वर्ष मोजलं जातं, तर त्या पद्धतीमध्ये एकूण महिने सुद्धा 12 आहेत. पण ते महिने वेगळे आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, म्हणजेच अग्रहायण म्हणजेच मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे 12 महिने येतात.
त्या 12 महिन्यांपैकी पहिला जो महिना आहे चैत्र तो 30 दिवसांचा असतो किंवा 31 दिवसांचा असतो. पुढचे महिने बघा. नंतर चैत्रच्या पुढचा महिना चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद असे 5 महिने सलग 31 दिवस. त्याच्यानंतर आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे 6 महिने सलग 30 दिवस. अशा पद्धतीने जर भारतीय सौर वर्षाची विभागणी केली तर एकूण 12 महिने आहेत. त्यापैकी फिक्स असे पक्के 30 दिवसाचे 6 महिने येतात, 31 दिवसाचे 5 महिने येतात आणि एक महिना असा आहे की तो कधी 30 दिवसांचा असतो किंवा 31 दिवसांचा असतो. असे मिळून एकूण 12 महिने आहेत. हे झालं भारतीय सौर वर्षाच्या बाबतीत. आता हे जेव्हा कॅलेंडर आपण समोर घेऊ, कुठलंही कॅलेंडर तुम्ही घेऊ शकता. आता माझ्या हातामध्ये समजा आपल्या शाळेतलं महालक्ष्मी कॅलेंडर आहे. असे वेगवेगळे कॅलेंडर असतात. कोणाच्या घरी काल निर्णय असेल, कोणाच्या घरी वैयक्तिक कोणत्या दुकानदाराने तयार केलेलं कॅलेंडर असेल. तर या कॅलेंडरचा जर तुम्ही अभ्यास केला तर सुरुवातीचा महिना कोणता असतो? जानेवारी. इथं महिना असतो, इथं साल पण असतं. महिना साल इथं मराठी महिना पण असतो म्हणजेच आपल्या भारतीय सौर वर्षातला. आणि इथं वार दिलेले आहेत बघा. वार किती इथं? रविवार पासून शनिवार पर्यंत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 7 वार. सप्ताहाचे 7 वार हेच वार पुन्हा पुन्हा फिरून येतात. शनिवार झाला की पुन्हा रविवार अशा पद्धतीने. आता ह्या जानेवारी महिन्यात विचार करूयात एकूण वार किती इथं? 7. आता गंमत पहा, या 7 महिन्यामध्ये एक तारखेचा वार लक्षात घ्या. 1 तारखेला कोणता वार आहे? गुरुवार. गुरुवार ते 1 तारखेचा जो जोडीदार आहे तो 8 तारीख आहे, परत गुरुवार आहे, परत 15 तारीख आहे, परत 22 आहे, परत 29 आहे. हे झाले एका वाराच्या तारखा. ह्या एका वाराच्या तारखा आहेत. गुरुवारच्या तारखा आहेत 1, 8, 15, 22, 29. शुक्रवारच्या तारखा बघा 2, 9, 16, 23, 30. ह्या सगळ्या शुक्रवारच्या तारखा आहेत. शनिवारच्या तारखा बघा 3, 10, 17, 24, 31. तर ह्या ज्या तारखा आहेत त्या एखाद्या महिन्यामध्ये कोणता महिना घ्या आणि कोणताही वार घ्या, त्या वाराच्या जर तारखा पाहिल्या तर त्या सगळ्या तारखांमध्ये 7चा फरक असतो. 7. आता बघा 1 तारीख आहे, त्याचा पुढचा वार आहे म्हणजे गुरुवार, पुढच्या गुरुवारी 8 तारीख आहे म्हणजे 7चा फरक आहे. परत पुढच्या गुरुवारी 15 तारीख आहे म्हणजे 7चा फरक आहे. परत पुढच्या गुरुवारी 22 तारीख आहे म्हणजे 7चा फरक आहे. परत पुढच्या गुरुवारी 29 तारीख म्हणजे 7चा फरक आहे. कुठलाही वार घ्या, कुठला. आता इथं बघा रविवार घ्या, पहिले इथं 4 तारीख आहे, पुढच्या रविवारी तारीख किती बघा 11 म्हणजे कितीचा फरक आला? 7चा. परत पुढच्या रविवारी किती तारीख आली? 18. त्या रविवारी 18 म्हणजे 11 मध्ये 7 मिळवले किती झाले? 18. पुढच्या रविवारी किती तारीख आली? 25. मग 18 मध्ये 7 मिळवले किती झाले? 25. म्हणजेच कोणताही वार घ्या त्याच्या पुढच्या वारामध्ये आणि आताच्या वारामध्ये जी तारीख असते त्यामध्ये 7चा फरक असतो. 7. लक्षात? त्याच्यानंतर अजून एक गंमत पहा. हे 4 तारखेला जे वार येतं 1, 2, 3, 4 4 वेळा आला बघा तो वार रविवार. सोमवार किती वेळा आला बघा? 4 वेळा. मंगळवार किती वेळा आला? 4. बुधवार 4 वेळा. पण गुरुवार मात्र किती वेळा आला बघा? 1, 2, 3, 4, 5. गुरुवार आलाय 5 वेळा. शुक्रवार आलाय 1, 2, 3, 4, 5 वेळा. शनिवार आलाय 1, 2, 3, 4, 5 वेळा. मग दर महिन्यामध्ये हेच 3 वार 5 वेळा आहेत का? नाही. गुरुवारच म्हणजे शुक्रवारच 5 वेळा किंवा गुरुवारच 5 वेळा किंवा शनिवारच 5 वेळा असं काही नसतंय. मग ते तारखेवर असतं. 29 तारखेला जो वार असतो 29 तारीख लक्षात ठेवा. 29 तारीख तो वार 5 वेळा येतो. 30 तारखेला जो वार असतो तो वार 5 वेळा येतो. 31 तारखेला जो वार असतो तो वार 5 वेळा येतो. 29, 30, 31 तारखेला जे जे वार येतात ते वार 5 वेळा येतात. कुठलाही महिना घ्या 29, 30, 31 तारखेचे वार बघा तुम्हाला 5 वेळा दिसतील. 29 हे बघा हे 30 तारखेचा महिना आहे. 29 तारखेचा वार 5 वेळा आहे. 30 तारखेचा वार 5 वेळा आहे. इथं 31 तारीख नाहीच त्यामुळे बघा पुढचा वार 5 वेळा नाही. कुठलाही महिना घ्या 29, 30, 31 तारखेचे बघा इथं 29 तारीख आहे 1, 2, 3, 4, 5 वेळा आहे. इथं 30 तारीख आहे तर 1, 2, 3, 4, 5 वेळा आहे. 31 तारीख 1, 2, 3, 4, 5 वेळा. 29, 30, 31 तारखेचे वार 5 वेळा येतात. आलं लक्षात? मग 29 तारीख त्याचे जोडीदार लगेच 22 म्हणजे 7 ने कमी करत यायचंय. 29 7 कमी 22, 7 कमी 15, 7 कमी 8, 7 कमी 1 म्हणजेच 29 चे जोडीदार कोणते येतं? 1, 8, 15, 22, 29 ही एक लाईन आहे. त्यानंतर 2, 9, 16, 23, 30
3, 10, 17, 24, 31 कोणत्याही महिन्यामध्ये पहा त्यांचे जोडीदार फिक्स तेच येतं. 1 तारखेचे जोडीदार कुठलाही महिना घ्या त्यांचे जोडीदार तुम्हाला तेच दिसणार. 1, 8, 15, 15 नंतर किती बघा 22 आणि 29. हे काय आहे तर तो वार आणि त्याच्या पुढे 8 दिवसानंतर त्याचा लगतचा जो वार येतोय ह्यांच्यामध्ये 7 दिवसाचा फरक आहे. म्हणून 7 अजून वाढले की लगेच पुढं ती तारीख येते. आलं लक्षात? अशा पद्धतीनं तुम्हाला हे कळालं पाहिजे. 1 तारखेला वार जो आहे तो 29 तारखेचा महिना असेल तरच 5 वेळा येणार. फेब्रुवारी महिन्यामध्ये पहा फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 तारीख नाहीच कारण लीप वर्ष नाही. 2026 आले हे लीप वर्ष नाही आणि लीप वर्ष आहे की नाही पाहण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलंय त्या सालाला 4 ने भाग द्यायचा. पण पूर्ण सालाला बी भाग द्यायची गरज नाही. शेवटचे 2 अंक घ्यायचे. शेवटचे 2 अंक दशक आणि एकक. आता इथं पहा दशक आहे 2 एकक आहे 6 26 आले. मग त्या 26 ला 4 ने भाग जातो का पाहायचं. 4 ने 26 ला पूर्ण भाग जात नाही. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 7 24 4 7 28 म्हणजे 4 7 24 2 शिल्लक राहतात. म्हणजे निश्चित भाग जात नाही म्हणून हे लीप वर्ष नाही. लीप वर्ष नाही म्हणून हा महिना 28 दिवसांचा आहे फेब्रुवारी महिना. इथे लक्षात आणि 28 दिवसांचा. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकही वार 5 वेळा नाही. 29 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येतो. 30 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येतो आणि 31 तारखेला जो आहे 29 30 31 या 3 तारखा ध्यानात ठेवायच्या आणि मग त्याचे उलटे जोडीदार माग 7-7च्या फरकाने माग काढी द्यायचं. इथे लक्षात. अशा पद्धतीनं ह्या वारांमध्ये आपल्याला एक ठराविक नियम दिसतो. त्याचप्रमाणे आता या वारांची एक गंमत सांगतो तुम्हाला. समजा तुम्हाला विचारलं की कोणत्या दिवशी कोणता वार आहे हे तुम्हाला सांगतात. समजा एखादा म्हणला की 6 तारखेला आता इथं बघा 6 तारखेला मंगळवार आहे बरोबर. 6 तारखेला कोणता वार आहे मंगळवार. आता मी कॅलेंडर न पाहता त्याचा जोडीदारचा म्हणजे त्याच्या पुढच्या मंगळवारी किती तारीख आहे मी तुम्हाला सांगू शकतो. पुढच्या मंगळवारी 6 मध्ये 7 मिळवले की 13 होत आहे म्हणून पुढच्या मंगळवारी 13 तारीख आहे. 13 परत पुढच्या मंगळवारी 13च्या पुढच्या मंगळवारी 13 मध्ये 7 मिळवायचे किती आले 13 7 20. पुढच्या मंगळवारी 20 तारीख आहे बघा आणि त्याच्या पुढच्या मंगळवारी 20 मध्ये 7 मिळवले 27 आहे का. अशा पद्धतीनं तुम्हाला ते काढता येतं. अजून एक तुम्हाला गंमत सांगतो पहा. याच्यामध्ये 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन पहा. 1 मे मे महिना आला मला सांगा. हा आला का मे महिना. 1 मे 1 मे ला कोणता वार आहे बघा बरं शुक्रवार. आता 1 मे ला जो वार आहे का नाही शुक्रवार तोच वार पुन्हा गांधी जयंतीच्या दिवशी पण असतो आणि नाताळच्या दिवशी पण असतो. कुठलंही कॅलेंडर घ्या कुठल्याही वर्षातलं कॅलेंडर घ्या 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळ एकाच वारी असते बघा. महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळ हे 3 वेगवेगळे दिवस आहेत ते एकाच वारी येतात. मग त्यासाठी तुम्हाला हे दिवस माहित पाहिजे. महाराष्ट्र दिन कधी असतो 1 मे. 1 मे ला बघा कोणता वार आहे शुक्रवार. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला बघा बरं कोणता वार येतोय शुक्रवारच यायला पाहिजे. ऑक्टोबर महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिना 2 ऑक्टोबरला कोणता वार आला बघा आला शुक्रवार. जो महाराष्ट्र दिनाच्या दिवशी वार आहे तोच वार गांधी जयंती दिवशी आणि तोच वार नाताळच्या दिवशी. नाताळ किती तारखेला असतं 25 डिसेंबर. मग शेवटचा महिना काढायचा डायरेक्ट. शेवटचा महिना डिसेंबर महिना आहे का नाही. या शेवटच्या महिन्यात 25 डिसेंबरला बघा बरोबर कोणता आहे आहे का शुक्रवार. म्हणजे काय नियम सांगितला की महाराष्ट्र दिन त्यानंतर गांधी जयंती आणि नाताळ एकाच वारी असते. लक्षात. त्याच पद्धतीनं लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी किती तारखेला असते माहिती तुम्हाला 1 ऑगस्ट. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी भारताचा स्वातंत्र्य दिन त्याच्यानंतर शिक्षक दिन आणि बाल दिन हे चारही जे दिवस आहेत वेगवेगळे त्यांचा वार सारखाच असतो. आता आपण प्रत्यक्ष तपासून पाहूयात. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असती 1 ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात जाऊयात आपण. ऑगस्ट महिन्यामध्ये 1 तारखेला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे बघा.
1 तारखेला लोकमान्य टिळक पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन म्हणतात त्याला. तर 1 तारखेला जो वार आहे म्हणजे शनिवार, तोच वार भारताचं स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्टला आहे बा. हे बघा 15 ऑगस्ट तोच वार आहे. त्याच्यानंतर शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला पण शनिवारच पाहिजे बा. आहे का शनिवार पहा आहे 5 सप्टेंबरला शनिवार. त्याच्यानंतर बालदिन कधी असतो 14 नोव्हेंबर. मग 14 नोव्हेंबरला बालदिन आहे. तो वार बघा बरं शनिवारच आहे का बा. आहे का आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीनं कॅलेंडरवर आधारित किंवा दिनदर्शिकेवर आधारित प्रश्नांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर हे प्रश्न तुम्हाला भविष्य काळामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेला तुम्हाला काम येणार आहे. लक्षात. याच्यामध्ये ठराविक गोष्टी लक्षात ठेवायच्या. लीप वर्ष जर ते नसेल तर त्या वर्षामध्ये दिवस किती असतात 28 वर्षात. लीप वर्ष जर नसेल तर त्या वर्षामध्ये एकूण दिवस असतात 365 आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस असतात 28. लक्षात. आणि लीप वर्ष जर असेल तर फेब्रुवारी महिन्यात दिवस असतात 29 आणि एकूण पूर्ण वर्षामध्ये दिवस असतात 366. आता हे लीप वर्ष नाही. आपण आता अभ्यासलंय की 1 जानेवारीला जो वार आहे तोच वार 31 डिसेंबरला आहे. कधी जेव्हा ते लीप वर्ष नसेल तेव्हा. आणि जर ते लीप वर्ष असतं तर एक वार पुढे सरकतोय कारण तो फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा येतोय. त्यामुळे लगेच म्हणजे जर ते लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार आहे त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला असतो. आलं लक्षात. अशा पद्धतीनं हा सगळा अभ्यास तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यावर आधारित कॅलेंडरच्या मदतीनं सराव करा. एकमेकांना प्रश्न विचारा आणि मग तुमच्या ते घटक आणखी चांगला समजेल. हा घटक तुम्हाला भविष्य काळामध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षेला कामी येणार आहे.